नमस्कार मित्रांनो, बघा व्हिडिओच्या माहितीनुसार बघा एक सध्या आपल्या भारतामध्ये एक चर्चा निर्माण होत आहे. बघा सध्या एक अफवा निर्माण झालेली आहे, की बघा 1 एप्रिलपासून काय लॉकडाऊन लागणार. बघा सोशल मीडियावर 30 दिवस बंद होणार आणि 1 एप्रिलपासून नवीन लॉकडाऊन लागणार अशा बातम्या वेगाने पसरत आहे. तर का हा माहिती सत्य आहे का? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता बघणार आहोत. बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदीने संसदेत बोलत होते, की बघा पंतप्रधानांनी जागतिक युद्ध जुन्न आणि परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला होता. याच विधानाचा चुकीचा अर्थ काढून बघा लॉकडाऊनचा अफवा पसरत जात आहे. पण बघा 1 एप्रिलपासून संभावना आहे की 3 मोठे बदल आणि 3 मोठे नियम लागणार आहे. सरकारकडून बघा अधिक घोषणा झालेली नसली तरीही काही रिपोर्टनुसार बघा खालील 3 क्षेत्रामध्ये निर्बंध येण्याची शक्यता आहे. बघा आपल्या देशामध्ये आता अफवा फैलत आहे की बघा लॉकडाऊन लागणार आहे असं पंतप्रधानांच्या माहितीनुसार असं सांगण्यात आलेलं आहे, असा अफवा फैलत आहे. तर बघा या अफवा आता सत्य आहे की नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता बघणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नाही केला असेल तर करून जा, कारण बघा अशा माहित्या तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. तर बघा इंधन बचतीचे नियम जागतिक स्तरावर तेलाचे टँकर अडकण्याची खाजगी गाड्यांचा वापरावर काही शहरामध्ये मर्यादा येऊ शकणार आहे. बघा आणि त्यानंतर बघा 2 नंबरचं म्हणजे की बघा वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षण, इंधन आणि वीज वाचवण्यासाठी आय-टी कंपन्या आणि सरकारी कार्यालयाचा शाळांना पुन्हा एकदा ऑनलाईन किंवा वर्क फ्रॉम होम मोडवर नेऊन जाऊ शकतो. बघा या व्हिडिओच्या माध्यमातून बघा मित्रांनो असं मत आहे की बघा ऑफलाईन जो परीक्षा, शाळा अशा ऑनलाईन परीक्षा जो लॉकडाऊनमध्ये मागे जो कोरोना लागला होता, त्या कोरोनानुसार बघा ऑनलाईन आता विद्यार्थ्यांना अशा परीक्षा देण्यात असा नियम येऊ शकणार आहे. त्यानंतर 3 नंबरचं माहितीनुसार बघा रेशनिंग आणि वीज बचत म्हणजे बघा गॅस सिलेंडरच्या वितरणावर नियंत्रण. प्रत्येक कुटुंबाला ठराविक गॅस आणि मोठ्या इमारतीचे वीज वापरण्याचे कडक नियम लागू केले जाणार आहे. बघा गॅस संदर्भात बघा लाभार्थ्यांना गॅस संदर्भात त्यांना जास्त आता वापर न करण्यात मनाई आहे. बघा गॅसचे भाव आता वाढण्यात अशी शक्यता सांगितली आहे आणि वीजमध्येही आता कडक नियम लागू करण्यात येत आहे, असे 3 नियम सांगितले आहेत. पण बघा पुरवठा आणि साठवणुकीचा वास्तविकता म्हणजे की बघा पेट्रोल आणि डिझेल भारताकडे बघा काही आठवड्यातनी साठा उपलब्ध असतो. पण बघा इराणने भारताची जहाजा सोडण्याचा सुरुवात केल्यामुळे पुरवठा पूर्णपणे खंडित होण्याची भीती आहे. बघा भारताकडले जहाज होते तो येण्याची शक्यता नसल्यामुळे बघा आता पेट्रोलची काही टंचाई आहे ना, या अफवामुळे बघा बऱ्याच भारतामध्ये बघा आपल्या पूर्ण भारतामध्ये पेट्रोल पंपामध्ये पेट्रोलची टंचाई निर्माण झालेली आहे. पण बरेच लोकं बघा पेट्रोल पंपावर जाऊन खूप गर्दी करत आहे. अशा गर्दीनुसार बघा लाभार्थ्यांना खूप अडचणी निर्माण होत आहे. पण पेट्रोलची टंचाई नसल्यामुळे बघा काही जण टाक्या ते टाक्या किंवा जास्त अशा दराने पेट्रोल जास्त घेत आहे. त्यामुळे बघा पूर्वीच पेट्रोल सगळ्या नागरिकांना पोहोचू शकलं नाही. त्यामुळे बघा सगळ्यांनी बघा सरकारी गोदामाने अनेक महिने पुरले इतका गहू आणि तांदूळाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे बघा उपनीस किंवा टंचाई परिस्थिती नाही. बघा पेट्रोल तर आहे पण टंचाई निर्माण होणार नाही असे नियंत्रण करणार आहे. बघा नागरिकांनी काही काळजी करायची नाही. पण त्यानंतर बघा गॅस सिलेंडरच्या वितरणानुसार बघा यात काही असे नियंत्रण येऊ शकणार आहे की पण बघा गॅसमुळे पूर्णपणे बंद होणार आहे. बघा गॅस पूर्णपणे बंद होण्याची शक्यता चांगली आहे. बघा जेव्हा लोक घाबरून मोठमोठ्या प्रमाणे बघा पेट्रोल आणि गॅस धान्य खरेदी करतात, तेव्हा बाजारातनी कृत्रिम टंचाई निर्माण होते. यामुळे बघा लोकांचे पैसे जास्त खर्च होतात आणि बाजारपेठ गोंधळ उडतो. काही वेळा अशी परिस्थिती सरकारला फायदा होतो, पण सामान्य माणसाचे आर्थिक नुकसान होतो. बघा नागरिकांनो, बघा तुम्हाला आता माहीत झालेलं असेल बघा पेट्रोल आणि यांची टंचाई काही दिवसासाठी म्हणजे काही 2 ते 3 दिवसासाठी पेट्रोल पंपामध्ये नसतो. पण बघा पेट्रोल भारतामध्ये राहतो. पण त्यामुळे बघा नागरिकांना तुम्ही घाईघाई करून तुम्ही जास्त पेट्रोल घेता आणि गॅसही जास्त तुम्ही गोळा साठवून ठेवतात वगैरे. अशा साठवून ठेवल्यामुळे बघा तुमचं जास्त नुकसान होत आहे. तुम्ही कोणत्याही भावातनी पेट्रोल घेता, कारण बघा अफवामुळे तुम्हाला वाटतो पेट्रोल बंद होते आणि काही वेळात तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही आणि जास्त दरातनी मिळणार. तर अशामुळे तुम्ही नका जे दर आहे तुम्ही जास्त दराने पेट्रोल घेता. तर अशा अफवावर विश्वास करू नका, कारण बघा भारतामध्ये साठा जास्त प्रमाणे आहे. बघा नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना दिलेली आहे. बघा साठेत करू नका. घरातनी गरजे
पण जास्त तेलाचे डबे, धान्य किंवा गॅस साठवू नका. कारण बघा आर्थिक बघा ए-टी-एममधून बघा अनावश्यक मोठी रोख काढून ठेवू नका आणि त्यानंतर बघा सोशल मीडियावर फॉरवर्ड केलेल्या मेसेजनुसार काही अफवांना तुम्ही मानू नका. कारण बघा भारतामध्ये जास्त प्रमाणे पेट्रोलची सुविधा आहे आणि परिस्थितीनुसार बघा असली लॉकडाऊनच्या संदर्भात काय माहिती दिली आहे बघा. परिस्थिती कठीण असली तरी घाबरण्याचे कारण नाही. कारण बघा पूर्ण लॉकडाऊनऐवजी सरकारने केवळ काही गोष्टीवर मर्यादा आणू शकतो. संयम आणि योग्य नियोजनाची सध्या गरज आहे. बघा लॉकडाऊन म्हणजे पेट्रोलची थोडी लॉकडाऊन लागणार आहे. कारण बघा भारतामध्ये साठा नाही. कारण बघा जो युद्ध चालू आहे त्या युद्धानुसार बघा भारताकडे जास्त पुरेसं पेट्रोल नसल्यामुळे बघा काही दिवसासाठी त्यांना लॉकडाऊन लागण्याची शक्यता सांगितली होती. पण बघा आता आता पेट्रोलची जास्त टंचाई होणार नाही. कारण बघा टंचाई जर झाली तरी ही 5 दिवसासाठी होणार अशी सरकारने सांगितले आहे. तर तुम्ही फोनवर गोष्टी करू नका. तर व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि व्हिडिओ जर चांगला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.